आजचा दिवस महाराष्ट्रातील ऐतिहासिक क्षण ठरला आहे, कारण हा दिवस मराठी भाषिकांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेकांनी अनेक वर्षे प्रयत्न केले। आता या मेहनतीला फळ मिळाले आहे। अखेर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे। या भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक वर्षांपासून केली होती। केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता मराठी भाषा 7 समुद्रापार अधिक जलद गतीने आणि प्रभावीपणे पोहोचू शकणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर ट्विट केले आहे। यानंतर राज ठाकरेंनीही या संदर्भात प्रतिक्रिया देत ट्विटरवर एक पोस्ट केली आहे। तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून सर्व केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत। यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी आमची अनेक वर्षांपासूनची मागणी होती। ती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने मान्य केली आहे, त्याबद्दल त्यांचे आभार। सत्ताधारी नेत्यांसोबतच विरोधी पक्षांचे नेतेही यावर प्रतिक्रिया देत आहेत। मराठी अस्मितेसाठी एकत्र येताना दिसत आहेत। मात्र यावर शिवसेना उबाटा गटाचे नेते संजय राऊत यांनी सत्ता पक्षावर निशाणा साधताना म्हटले आहे, राज्यातील जवळपास सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आणि गेल्या 30 ते 35 वर्षांपासून प्रत्येक मुख्यमंत्री आणि प्रत्येक राज्य सरकारने ही मागणी केली आहे। जर असे घडले असेल तर ते केवळ एका व्यक्तीचे नाही तर सर्वांचे योगदान आहे। प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्याची भाजपला सवय आहे। पण हा अभिजात दर्जा म्हणजे नेमकं काय असतं, आता हे आपण जाणून घेऊया। मराठी भाषेबरोबरच पाली, प्राकृत, आसामी, बंगाली या भाषांनाही अभिजात भाषांचा दर्जा प्राप्त झाला आहे। भारत सरकारने 2004 मध्ये जाहीर केले होते की काही निकष पूर्ण करणाऱ्या भाषांना भारताच्या अभिजात भाषांचा दर्जा दिला जातो। हा दर्जा मिळवण्यासाठी अनेक अटी आहेत, जसे की भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतिव प्राचीन स्वरूपाचा असला पाहिजे, म्हणजेच तो 1500 ते 2000 वर्ष जुना हवा। प्राचीन साहित्य हवं जे भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं। दुसऱ्या भाषा समूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी। अभिजात भाषा याच्या भाषेपेक्षा निराळी हवी। अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी या अटी लागू होतात। मराठी भाषिकांसाठी आजचा दिवस सोनेरी पानांवर लिहिलेला आहे। मराठी भाषेसह इतर भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे। त्यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा MB लाईव्ह।